जोहार जय आदिवासी। तुम्ही सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवरती इंस्टाग्रामवरती जय जोहार असं लिहित असतात, तर त्याचा अर्थ तुम्हाला नक्की माहित आहे का? खूप लोकांना याचा अर्थ माहित नाही। डॉक्टर सुनील पराड साहेब जे आदिवासी समाजाचे नेते आहेत, आदिवासी एकता परिषदेचे महाराष्ट्राचे सचिव आहेत आणि पूर्ण भारतामध्ये जाऊन ते आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवत आहेत। तर त्यांच्याकडून आपण ऐकूया की जोहार म्हणजे नक्की काय। सगळ्यांना जोहार। जोहार जोहार म्हणजे काय तर ज्या जीव उत्पत्तीची कहाणी सांगणारे वेगवेगळे धर्मग्रंथ आहेत त्याच्यामध्ये जी जीव उत्पत्तीची कहाणी सांगितलेली आहे आणि त्याच्यावर अवलोकन केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही जीव उत्पत्तीची कहाणी हे एकल आहे, त्याच्यामध्ये फक्त पुरुष दाखवलेला आहे। परंतु आदिवासींचं जे मौखिक ज्ञान आहे किंवा भक्तांची गाणी असतील, धवलेरीची गाणी असतील, त्याच्यामध्ये जीवाची उत्पत्ती सांगितलेली आहे आणि जी कहाणी सांगितली जाते त्याच्यामध्ये असं सांगितलं जाते की एक महादेव होता, एक गंगागौरी होती आणि जेव्हा ही धरती थापली गेली म्हणजे तयार झाली तेव्हा महादेवाला गंगागौरीने काही बीज दिलं होतं आणि ते धरतीवरती टाकलं आणि ह्या धरतीवरती जीव कशा पद्धतीने जीवन कसं सुरू झालं हे सांगण्यासाठी जेव्हा महादेवाला गंगागौरीने विचारलं की महादेवा तुला मी बीज दिलं होतं त्याचं काय झालं, तर तेव्हा महादेवाने खूप मोठं एक्सप्लेनेशन किंवा खूप मोठं स्पष्टीकरण देते। ते पहिला एक शब्द उच्चारला की जोहार, की गंगागौरी जोहार। जोहार ह्याचा अर्थ की धरतीवरती सगळं सुंदरपणे सुरू आहे, प्रकृती खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे सृष्टीचं कल्याण करणारी ही धरतीचं त्याच्यासाठी जो पहिला शब्द वापरला गेला तो जोहार आहे। आणि म्हणून आम्ही एकमेकाला भेटल्यावर जोहार म्हणतो। आणि जोहाराची जी परंपरा आहे फक्त पालघर जिल्ह्यात नाही तर तुम्ही छत्तीसगडला जा, झारखंडला जा, राजस्थानला जा किंवा मध्य प्रदेशला जा, ह्या ज्या आदिवासी पट्ट्यामध्ये जर तुम्ही फिराल तर तुम्हाला लक्षात येईल की आजही आदिवासी एकमेकाला भेटल्यावर काय सांगतात जोहार। तर हा एक युनिकनेस आहे आणि म्हणून आपल्या आदिवासी इथल्या पालघर मधल्या भक्तांच्या धवलेरीच्या कहाणीमध्ये जसा जोहार आहे तसा बिरसा मुंडाच्या गावाला म्हणजे झारखंडला पण जोहार आहे, छत्तीसगडला पण जोहार आहे। म्हणून आम्हाला एकच सूत्रामध्ये बांधणारा हा शब्द आहे, म्हणून आपण जोहार सांगतो। आणि मी जोहार हा परिपूर्ण शब्द आहे, त्याला जय पराजय लावायची गरज नाही। जोहार हा पूर्ण शब्द आहे कारण आम्हाला कोणाच्या सांगतात ना पराभव अपेक्षित नाही, कोणाचा जय अपेक्षित नाही। जोहार हा सगळ्यांचा पृथ्वीवर राहणाऱ्या आदिवासी असतील, इतर समाज असेल, प्राणी असतील, जीव असतील त्यांच्यासाठी कल्याणकारी शब्द आहे। त्यामुळे सगळ्यांना जोहार। जोहार।